विरार पश्चिमेच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमध्ये ज्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी कुटुंबासह मतदान केलेलं आहे, त्या मतदान केंद्रावरती मतदान केंद्र हे पूर्णपणे अंधारामध्ये आहे। सर्वच जर बूथ बघितले तर या ठिकाणी लाईट नाहीये आणि अक्षरशः मोबाईलच्या बॅटरीचा टॉर्च लावून या ठिकाणी मतदान होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितला तर एकूण या ठिकाणी 4 बूथ आहेत आणि चारही बूथवरती मतदानाची गर्दी आहे, जी गर्दी वाढत आहे। आणि या ठिकाणी जर बघितला तर पूर्णपणे अंधार आपल्याला या ठिकाणी दिसतोय। अंधारामध्ये मतदान केले जात आहे। मशीन कुठे आहे ही सुद्धा लक्षात येत नाहीये आणि पूर्ण रूम जर बघितली तर पूर्ण रूम मध्ये अंधाराचा अंधार आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व बूथ केंद्र जे आहेत हे या ठिकाणी अंधारामध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे। मतदारांचा आरोप आहे की या ठिकाणी कुठलं मतदान कुठल्या ह्याच्यावरती बटन दाबायचं हे सुद्धा कळत नाहीये। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परिस्थिती अशी आहे की लाईट गेली, मगाशी पण गेली, पटकन आली, पण आता 15 मिनिटं झाली लाईट गेलेली आहे। मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं जर आता लाईट तुम्ही जर सोय नसेल केली तर संध्याकाळी आम्हाला एक्सटेन्शन करून द्या 15 मिनिटं, तर त्याच्यावरती ते उत्तर देत नाहीये। मग करायचं का? आता एवढी लांब लोक आलेली, तुम्ही बघितलं की किती गरमी आणि काय आहे, तर लोकांना त्रास होतोय। तर ह्या प्रशासनाने तिकडे नाही एकतर लावायला पाहिजे होता, पण ते काय केलेलं नाहीये। 15 मिनिटं या बूथ केंद्रावरती मतदान केंद्रावरती लाईट बंद असल्यामुळे मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मतदार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी यांनीही संताप व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।